पकड उदाहरण आहे बरोबर बसलं इथं हाय एव्हरीवन. तर आता आम्ही सगळेजण जे आहेत ते चाललेलो आहे, म्हणजे स्वामी पण पुण्याला चाललेली आहे आणि मी पण माझ्या सासरी चाललेली आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. आणि इथं बघा सगळं सामान वगैरे आहे. आणि जाताना तर एवढं सामान असतं ना आमचं की फार विचारूच नका. कुठं होती वेट वाईप्स? सो सगळेजणांचं आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15. आता आम्हाला जायचं आहे इचलकरंजीला, न्यायला जायचं आहे पुण्याला. आणि लाडो कुठे गेलं लाडो? तर उद्या म्हणजे माझ्या स्टुडंटचं जे आहे ना ते एक्झाम डे आहे. सो त्याच्यामुळे जे आहे ते मला कंपल्सरी जावंच लागणार आहे. आणि हे दोघं जण म्हणत होते की पुण्याला या पण शक्य नाही आहे. आणि मम्मीचं चालू असतं हे घ्या ते घ्या, आले अगं बेटी टेडी बेअर कोण? हे लाडूला एवढे गिफ्ट भेटले लाडूला. वीट वाईप्स मम्मीने दिले मला. आता मी कुठे ठेवू, काय काय घेऊन जाऊ मला ते समजत नाही. ए बी मला नको आता कांदे, आता जागा नाही लगेच संपवत जातो मम्मी. एवढं काय ते काय घेतात ते लाडू. ऐकलं बघ लाडू दाखव ना तुझ्या चेहरा. अगं माझे बाबू लय गोडे. अगं पैसे दे ग पैसे. लाड्याचा कार्यक्रम किती भारी झाला. लाडू ग लाडू झाली. आम्ही 15 दिवस नाही इथं. तर मम्मी आणि पप्पा चालले आहे फिरायला. कुठे झाले? राजस्थानला. मम्मीला म्हटलं काहीतरी ना घेऊन ये, म्हणजे तिथं गेली ना राजस्थानी लुक क्रिएट करते म्हटलं मी. कारण की मागच्या वेळेस मम्मी नेपाळला गेली होती तर तिने मला नेपाळचं जे मंगळसूत्र असतं नाही का ते स्पेशली ते जे माझ्या पूर्ण सगळ्या ह्याच्यावर आहे, जसं की माझ्या सर्टिफिकेटवर पण आहे, प्लस म्हणजे बोर्डावर पण आहे तो फोटो. त्याच्यामध्ये मी जे लाल कलरचं मंगळसूत्र घातलेलं ते मंगळसूत्र आहे ते नेपाळमध्ये जे आहेत ना ते नवऱ्या घालतात. आणि गाडी भरलेली ना पॅक म्हणजे विचारूच नका. आणि आता हे मम्मी पप्पाने एवढे कांदे आणलेले त्यात आम्हाला घेऊन जावे लागत आहे कारण की ते आमच्यासाठी घेतात. बर चला यार लाडू लाडूला आमच्या अगं बाई आणि आता लाडू जी आहे ती माझ्याकडे झोपले. त्याला उशीवर ठेवले कारण की मग ते तिला एकदम अनकम्फर्टेबल वाली फिलिंग येते. तर स्वामिनी आणि इंद्रजीतची गाडी पुढं आहे आणि आम्ही चाललो आता आमच्या पप्पांच्या कॉलेजवर, म्हणजे माझे पप्पा जिथे जॉब करतात ना तिथं चाललेलं आहे. आणि तिथं काही गिफ्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं पुण्यामध्ये थांबणार आहे कारण की इंद्रजीत आणि स्वामिनीचं तर म्हणणं होतं की आम्ही पुण्यातच आज स्टे करायचा होता. पण माझं अकॅडमीची उद्या एक्झाम आहे. अकॅडमीमध्ये स्टुडंटची एक्झाम आहे आणि खूप लांबून स्टुडंट आलेले आहेत पुण्यातनं मुंबईतनं. मग ते होल्ड करणं जरासं डिफिकल्ट होतं, नाहीतर ते दोघंजण ऐकतच नाही. आणि आता आम्ही ते येऊन 5-6 दिवस झाले आणि काय कसे दिवस गेले काहीच कळलं नाही. संगमनेरमध्ये एक्सपो होता तिथे गेलो. त्याच्यानंतर जावेद अलीचं काय होतं लाईव्ह कॉन्सर्ट होता तो, त्याच्यामध्ये पण आम्ही गेलो लाडूला घेऊन. एवढं एन्जॉय केलं म्हणजे ज्या दिवशी आलं तर त्या दिवशीच होतं. आणि खूप दिवस कसे गेले मम्मी म्हटली कळत नाही किती पटापट गेले. आणि आता मम्मी पप्पा चाललेत राजस्थानला. मग त्याच्यानंतर आता बघायचं आता नेक्स्ट आहेत काही कार्यक्रम ते पण बघूया आता कसं मॅनेज करायचे. कारण की म्हणजे बॅक टू बॅक बॅचेस चालू आहेत. मग घरातले जराशी नाराज झाले कारण की 1.5 वर्षानंतर मी माझ्या
माझं की म्हणजे ते माझं सासर जे आहे इचलकरंजी ते आहे कर्नाटक बाउंड्रीवर, पूर्ण बाउंड्री, लगेच 2 मिनिटाला 5 मिनिटाला कर्नाटक लागतं. आणि माझं जे माहेर आहे ते आहे गुजरातच्या जवळ, म्हणजे माझं माहेर जे आहे ते संगमनेरला आहे. आणि त्याच्यामुळं असं डिस्टन्समुळं पण खूप फरक पडतो. 1.5 वर्ष म्हणजे काही जोक नाही आहे मी माझ्या माहेर येणं. बट काही काही गोष्टी चालू आहेत माझ्या आयुष्यामध्ये, अजून भरपूर काही काही करते मी, बघायलाच तुम्ही इंस्टाग्रामवर हळूहळू. आणि ते दोघंजण पुढे गेलेले आहेत. मग स्वामीशी गणेशी ते पूर्ण गाड्या दोघांच्या भरलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः जागा नाही आमच्या दोघांच्या गाड्यांमध्ये, त्यांच्या पण गाडीमध्ये जागा नाही आहे. त्यांची तर आयरी त्याच्यात काय केवढी मोठी गाडी तरी का आमच्या तर टप्पावर सगळ्या गोष्टी, त्यांच्या टप्पावर काही नाहीये, पण मागं पूर्ण भरलेलं लाडोचं आणि एवढं क्यूट झाले. सो त्यांची गाडी पुढे दाखवते मी. सो ही त्यांची गाडी आहे आणि बाहेरचा परिसर बघा, हा पुणे बेंगलोर हायवे एवढा मस्त झालेला आहे. लाडे बाबांना बाय कर, झोपलंय ग बाई लाडे. गिफ्ट घेतलं का? पाय पड, पाय पड पप्पांच्या, लवकर पड पड पाय. काहीतरी बाप्पा सॉक्स घाण केले. मम्मी रागवल की आता, मम्मी आता व्हिडिओ मध्ये पाहिल, मम्मी आता व्हिडिओ मध्ये पाहिल पप्पा. पाय पडा अगे झोप. बरं ये, दोघांचे एकच शूज आहे फक्त कलर वेगळे. जा डॅड्स. जेवण खाऊन तिला भेटा की पप्पा. लाडे बाबा लाडे बहान आले उने. ते तुझे बाबा तुझे फेवरेट आहे. तुझा बाबा म्हणजे बाबा येतो लई. बाबा आले की पार वाकड तोंड करते पार. नाही तर झोप आहे काय, झोपणं आहे पार तुझ्या पोरगीच. चला या. आता आम्ही पुण्यामध्ये आणि हॉटेल जगदंबा मध्ये जेवायला आलेलो आहे. कुठे सो आमचं जेवण आता आलेलं आहे. वाव यम्मी. वडा वडा वडा. आणता भाकर पाहिलंय. तर आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे इचलकरंजीला. आणि ते गेले त्यांच्या घरी. आम्ही थोडंसं त्यांच्या घरी पण थांबलो होतो. बट आता काय झालंय ना की त्यांनी परत घर चेंज केलेलं आहे स्वामीनी आणि इंद्रजितनी. मग निवांत येऊया आणि मग तेव्हा दाखवूया काय की नाही. लाडोच ते तोंडामध्ये काय झालं की लाडो काय अगं हा ते ऊन येत होतं. आणि माझी मेहंदी जी काढलेली ना ते एकदम केमिकल होतं. आणि असं हा ना, ते तुम्ही रील्स मध्ये पाहिलं असेल ना, पुण्यातले इथले काही शॉप तोडले होते बघा. हो ना, किती सारे शॉप तोडलेत बघा. की काय म्हणजे काय प्रकरण आपल्याला काय माहिती नाही, पण ते जरा मोठे मोठे शॉप होते. कधीही आयुष्यात फास्ट आणि इझी वे जो आहे तो फार धोकादायक असतो. हां, जेव्हा आपण खूप कष्ट करतो तेव्हा माहिती आहे खूप अडथळे येतात आणि असं वाटतं की यार सोडून द्यावं, बाकीच्यांची किती प्रोग्रेस होते, आपण एवढं मागं राहतोय. पण एक धीर ठेवा, पेशन्स ठेवा तुमच्यामध्ये, सगळं होतं व्यवस्थित. फक्त पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये. कारण की तुम्ही जर दुसऱ्याकडे पाहिलात तर आपल्याला दुःख होते, दुःख जे आहे ते होणारच. त्याच्यामुळे काय पेशन्स ठेवा की हळूहळू होऊ द्या. काय मी सांगत असते की कासवासारखं जा. ससा जो आहे तो खूप फास्ट पळतो, खूप त्याची पुढे जायची ताकद असते, पण शेवटी तो हारतोच ना. त्याच्यामुळे कासवासारखी गती ठेवा, नक्कीच आयुष्यात तुम्ही कधी ना कधी पुढे जातात. सो चला, तर आम्ही आता पुण्यामध्ये आहे आणि आता घरी आम्हाला वाटतं 10-11 वाजता. उद्या एक्झाम डे आहे स्टुडंटच्या माझ्या. आणि प्लस माझं हे पण आहे, स्वामी गणेशाची शाळा पण आहे.
आता बघूया काय काय हँडल होते ते. आणि आजचं नेक्स्ट डे आहे आणि माझ्या अकॅडमीमध्ये स्टुडंटची एक्झाम चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवते सगळं सीन. सगळ्यांचे मोस्टली मॉडेलचे जे आहेत ते मेकअप झालेले आहेत. भूमीने काय लावले आणि इथं सगळ्यांची तयारी चालू आहे. दाखव हेअरस्टाईल छान केली. हेअरस्टाईल छान केली.